दिवाळीची सुट्टी संपली असली तरी वीकेंडमुळे अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडलेत। किल्ले रायगडावर आजही बरीच गर्दी होती। केवळ तरुणच नाही तर लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा रायगडावर बघायला मिळाले। पर्यटकांमध्ये कौटुंबिक सहलीचं प्रमाण हे अधिक होतं। पर्यटकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी रायगडला पसंती दिली। रायगड हा आपला एक ऐतिहासिक किल्ला आहे। आमच्यासोबत आमची लहान मुलं आहेत की लहान मुलांना इतिहास कळावा की महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही पुरातन आपले किल्ले जतन केलेले होते ते जतन करण्यापाठीमाग त्यांचा जो काही मानस होता तो लहान मुलांना कमी वयात समजावा ह्या उद्देशाने आम्ही दिवाळी वेकेशनसाठी इकडे हा स्पॉट निवडलेला आहे। खरोखर आज आनंद होतोय की स्वराज्याची राजधानी रायगडवर आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये इतर ठिकाणी जाण्यापेक्षा महाराजांच्या या भव्य दिव्य असं वास्तूचं दर्शन घेऊ शकतो आहे। आणि आज खरोखर धन्य झाल्यासारखं वाटतंय की स्वराज्याच्या या राजधानीमध्ये रायगडमध्ये या पावनभूमीमध्ये येऊन दर्शन घेऊन खरोखर धन्य वाटते। सध्या दिवाळी सुट्टी सुरू आहे आणि दिवाळीच्या सुट्टीनिमित्त स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सध्याचे हे दृश्य आपण पाहता मी राज सदर या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत पर्यटक असतील किंवा शिवभक्त असतील या दिवाळीच्या सुट्टीनिमित्त जे आहेत ते किल्ले रायगडाला भेट देत आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कोकणातील सर्व समुद्र किनारे जे आहेत ते हाऊसफुल आहेत, मात्र रायगड किल्ल्यावर ही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। विद्यार्थ्यांना सुट्ट्या आणि विद्यार्थी जे आहेत ते पालकांसोबत या ठिकाणी आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक पालकांनी जो आहे तो आपल्या मुलाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने स्वराज्याची निर्मिती केली याची माहिती जी आहे ते पालक वर्ग आपल्या मुलांना देतात आणि त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ते किल्ले रायगडावर पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे पर्यटक, विद्यार्थी आणि शिवभक्त जे आहेत ते दाखल झालेले आहेत। अजेश नाटकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।